नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FCI अर्थात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी होणारी भरती याबद्दल मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अलर्ट द्यायचा होता। जसं की मी काल LIC बाबतीत एक एडीयूच्या बाबतीत व्हिडिओ बनवला होता। ह्या सगळ्या व्हिडिओ बनवण्यामागचा एकमेव उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या ऍड ह्या एक महिना अगोदर नंतर येतीलच, परंतु असं कोणतं एखादं नोटिफिकेशन अलर्ट जर असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। असं व्हायला नको की अचानक एखादं नोटिफिकेशन तुमच्या पुढे आलेलं आहे आणि तुम्ही नंतर त्याला या पद्धतीने रिॲक्ट करतायत की अरे हे तर नोटिफिकेशन अचानक आलंय आणि याच्यासाठी मी प्रिपेअर नव्हतो। परंतु जनरली बँकिंग एक्झामच्या बाबतीत बघितलं तर आपल्याला जानेवारी महिन्यामध्येच कॅलेंडर डिक्लेअर झालेलं असते। ऑगस्ट महिन्यापासून आपल्या एक्झाम होणार हे आपल्याला माहिती असते। नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आमच्या मेन संपलेले असतात आणि मार्च पर्यंत आमचा निकाल लागतो। हे IBPS बँकिंगचं स्ट्रक्चर आम्हाला पाठ आहे। परंतु अशा मिसलेनियस एक्झाम जसं की इन्शुरन्स सेक्टर मधल्या OICLच्या बाबतीत मी तुम्हाला माहिती दिली, त्यानंतर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये LIC एडीओच्या बाबतीत माहिती दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया निश्चितच वर्ष 2022-23 नंतर FCI ची अशी कोणती मोठी नोटिफिकेशन किंवा जाहिरात आलेली नव्हती। त्या जाहिरातीबद्दल काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या पुढे ठेवायच्या होत्या, एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे। जेणेकरून जर उद्या चालून FCI ची ऍड आली तर तुम्ही या ऍड मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या 8 ते 9 ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट मध्ये आपल्या इलिजिबिलिटी नुसार त्याचा अभ्यास आपला रेडी असला पाहिजे, हे त्याचा उद्देश आहे। तर लक्षात घ्यायचं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये आपल्याला वेगवेगळ्या जाहिराती एक्सपेक्टेड आहेत। व्हिडिओची माहिती पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये संपणार आहे, परंतु त्या अगोदर एक छोटी अनाउन्समेंट। नवीन बँक भरती परीक्षांची तयारी किंवा इन्शुरन्स भरतीची परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे एक नवीन ऑफलाईन बॅच 27 जुलै पासून स्टार्ट झालेली आहे। त्याचे डेमो लेक्चर चालू आहेत। त्यानंतर बँकिंग सक्सेस 2.0 अशी एक संकल्प 247 ॲपवर नवीन ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे। ती पण बॅच आपल्याला संकल्प 247 ॲपवर अवेलेबल आहे। हे नवीन विद्यार्थ्यांसाठीचं अनाउन्समेंट होतं। पुढे FCIच्या बाबतीत महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे किंवा हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक रिझन पण जर सांगायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऑफिशियल कम्युनिकेशन लेटर आपल्याला टेलिग्राम चॅनलवर पब्लिश झालेलं दिसलंच असेल। त्यामध्ये काय दिलेलं होतं आपल्याला, इकडे साईन जर बघितलं तर प्रल्हाद जोशी जे आपले आत्ताचे एज्युकेशनल मिनिस्टर आहेत त्यांची ही एक साईन इथं आहे आणि हे सिवादासन जे आहे डॉक्टर V सिवादासन जे राज्यसभेचे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत, तर यांच्या प्रश्नावर एक उत्तर म्हणून रिप्लाय म्हणून दिलेलं आहे। कोणी दिलेलं आहे तर डॉक्टर आपल्याला इकडं प्रल्हाद जोशी जे एज्युकेशनल मिनिस्टर आहे त्यांनी दिलेला आहे 24 जुलै 2026 ला, अर्थात मागच्या 4-5 दिवसाआधीचा हा रिप्लाय आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे राज्यसभेचे मेंबर होते डॉक्टर V सिवादासन यांनी FCI मध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत, रिक्रुटमेंट आहे, त्यामध्ये अर्जंट बेसिसवर जागा भरण्यात यावा असं एक त्यांना एक लेटर पाठवलं होतं। त्या लेटरचा त्यांनी रिप्लाय म्हणून असं दिलंय की आम्ही हे मॅटर एक्झामाइन केलेलं आहे आणि त्या एजन्सीकडे आम्ही ह्या गोष्टी इन्फॉर्म केलेल्या आहे। त्याचा ऍक्शन प्लॅन फॉर्म्युलेट करण्यासाठी, वॅकन्सीज भरण्यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट ड्राईव्ह इज अंडर रिव्ह्यू अँड ऍक्टिव्ह कन्सिडरेशन इन FCI मध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार या बाबतीतचं त्यांनी आणि याचं एक एक्झामाइन करून आम्ही त्याची ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे, फॉर्म्युलेट केलेला आहे असा त्यांनी रिप्लाय पाठवला। याचाच अर्थ ऍक्शन प्लॅन फॉर फिलिंग अप वॅकन्सीज अंडर रिव्ह्यू इन FCI हे माहिती आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉर वॅकंट पोस्ट अंडर ऍक्शन कन्सिडरेशन हे आपण कन्सिडर करू शकतो। मॅटर एक्झामाइन फॉर अर्जंट रिक्रुटमेंट इन FCI हे पण आपण कन्सिडर करू शकतो। तर वर्ष 2026 मध्ये हे FCIचं नोटिफिकेशन या आन्सरवरून तरी एक्सपेक्टेड आहे। पुन्हा आपण म्हणतो की एक्सपेक्टेड आहे। तर हा सगळा व्हिडिओ बनवण्यामागचं एक मेजर जर कारण बघितलं तर हे एक लेटर पण आहेच, परंतु पुढे आपल्याला बाकी FCIच्या बाबतीतल्या बाकी गोष्टी पण जाणून घ्यायच्या, जेणेकरून जर ऍड आली तर वेल विदिन आम्हाला अगोदरच माहिती असलं पाहिजे की नेमकं FCI काय आहे, त्याच्यात कोणत्या जागा असतात, त्याच्या एलिजिबिलिटी काय आहेत, सिलेक्शन प्रोसिजर काय, हा सगळा पार्ट पुढच्या 5 मिनिटात आपल्याला बघायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गनायझेशनचं नाव आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। FCI एक्झामिनेशन 2026च्या बाबतीत आपण माहिती घेतोय। जॉब लोकेशन अक्रॉस इंडिया असते। यामध्ये असिस्टंट पोस्ट ज्या आहेत त्याच्यासाठी युजली 18 ते 28 असं एज लिमिट असते, बाकी 18 ते 35 हे
मॅनेजर लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट वाईज वेगवेगळ्या याच्यामध्ये एज लिमिट असते. सिलेक्शन प्रोसिजर जी आहे ते ऑनलाईन एक्झामिनेशन, प्रिलिम्स आपण म्हणू फेज 1, फेज 2, काही ठिकाणी फेज 3, स्किल टेस्ट या पद्धतीनं, आणि शेवटी डॉक्युमेंट इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा पार्ट या सिलेक्शन प्रोसिजर मध्ये असतो. पुढं याच्यामध्ये आपल्याला FCIचं नेमकं स्टार्ट डेट, ऑनलाईन ऍप्लिकेशन किंवा या सगळ्या गोष्टी अजून अनाऊन्स केलेल्या नाहीत, टू बी अनाऊन्स असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सॅलरी रेंज जर बघितली तर वेगवेगळ्या पोस्ट वाईज 28,000 1 40,000 पर्यंत ही सॅलरी आहे. फीस, ऍडमिट कार्ड आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला fci.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर मिळणारच आहेत. बरं, पुढे आता FCIच्या बाबतीत थोडी माहिती घेऊ आपण. अबाउट फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, FCI नेमकं काय आहे हे नवीन विद्यार्थ्यांना किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती जर नसेल तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इज वन ऑफ इंडियाज लीडिंग पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन. इंडियाची एक पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन आहे, एंट्रस्टेड विथ प्रोक्युअरमेंट, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड ग्रेन्स अक्रॉस कंट्री. अक्रॉस कंट्री हे याचं प्रोक्युअरमेंट, खरेदी असेल, स्टोरेज असेल, डिस्ट्रीब्युशन असेल करण्याचं काम FCI करते. टू मीट इट्स वर्कफोर्स रिक्वायरमेंट, FCI रेग्युलरली कंडक्ट रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोझिशन्स इन्क्लुडिंग मॅनेजर, असिस्टंट, ग्रेड 3, वॉचमन, सेव्हरल अदर पोस्ट. अशा वेगवेगळ्या 8-9 पोस्ट इकडे मी घेतलेल्या आहेत ऑलरेडी. तर यांचं काम आहे की हे रिक्रुटमेंट पण करतायत. कॅन्डिडेट सिलेक्टेड थ्रू FCI रिक्रुटमेंट बेनिफिट फॉर अ सिक्युअर गव्हर्नमेंट जॉब, अट्रॅक्टिव्ह करिअर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज अँड चान्स टू कॉन्ट्रीब्युट इंडियाज फूड सिक्युरिटी सिस्टीम. FCI मध्ये काम करण्याचा आपल्याला त्याच्यामध्ये संधी भेटू शकते. वेगवेगळ्या पोस्ट कोणत्या आहेत? मॅनेजरची जनरल पोस्ट, मॅनेजर त्यामध्ये डिपॉट असा आहे, मॅनेजर मुवमेंट, मॅनेजर अकाउंट्स, मॅनेजर टेक्निकल, यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी वेगळ्या पोस्ट मॅनेजरच्या, असिस्टंट ग्रेड 3, त्यानंतर असिस्टंट ग्रेड 3 टेक्निकल, टायपिस्ट, स्टेनोग्राफर आणि वॉचमन, अशा वेगवेगळ्या पोस्ट या FCIच्या अंडर भरल्या जातात. मित्रांनो लक्षात घ्या, यापैकी आपलं ग्रॅज्युएशन काय झालेलं आहे त्याबद्दल, जसं इथं सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं दिलेलं आहे, इथं टेक्निकल दिलेलं आहे. तर आमचं ग्रॅज्युएशन टेक्निकलमध्ये आहे तर आम्ही टेक्निकलचा फॉर्म भरू शकतो. आमचं ग्रॅज्युएशन सिव्हिलचं आहे तर सिव्हिलची पोस्ट भरू शकतो. आमचं ग्रॅज्युएशन जर BCom झालेलं आहे तर आम्ही अकाउंटवाला पार्ट अप्लाय करू शकतो. परंतु सर आम्ही एनी ग्रॅज्युएट आहे, आमचं प्लेन BA झालेलं आहे, प्लेन BCom झालेलं आहे, आम्ही BSc केलेली आहे, आमच्यासाठी पण काही पोस्ट आहेत का ते पण आपल्याला पुढे बघायचे आहेत. त्याच्यातल्या बऱ्यापैकी पोस्ट ह्या एनी ग्रॅज्युएटसाठी पण आहेत. बघू आपण पुढे यामध्ये. बघा आता याच्यात पुढचा पार्ट बघण्या अगोदर एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की FCIचं प्रिपरेशन करत असताना आम्हाला बँकिंगच्या झालेल्या अभ्यासाचा काही फायदा होतो का? नक्की होतो. ऑलमोस्ट बँकिंगचा आणि FCIचा जो पॅटर्न आहे तो मिळता जुळता आहे. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीमधलं थोडं कंपॅरिझन, जर FCIचा जॉब, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जॉब आणि बँकिंग मधला IBPS PO, SBI PO चा जॉब, या दोन लोकांचा, दोन जॉबचं जर कंपॅरिझन आम्ही केलं तर यामध्ये काही गोष्टी बघा. सॅलरी वाला पार्ट जर बघितला 55 ते 80 हे पोस्ट वाईज आणि सिटी वाईज याच्यामध्ये FCI मध्ये वेगवेगळं असू शकते. त्यानंतर बँकिंग मध्ये IBPS PO, SBI PO 60 ते 90 विथ अलाउन्सेस असं त्याची सॅलरी आहे. नो डाऊट थोडं बँकिंग वाला पार्ट इकडे सॅलरी मध्ये जास्त आहे, परंतु इकडे 140 पर्यंतच्या पण पोस्ट आहेत, पण त्याला सगळेच लोक इलिजिबल असतील असं नाही. बँकिंग मध्ये एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी IBPS PO, SBI PO देऊ शकतो. वर्क प्रेशर जर बघितलं तर बँकिंग मध्ये PO लेवलला हाय आणि इकडे लो टू मॉडरेट असं दिलेलं आहे. वर्किंग आवर्सच्या बाबतीत ऑफन एक्सटेंडेड बियॉन्ड ऑफिस आवर्स, आपल्याला माहित आहे 7:30 ते 8 पर्यंत पण काम करावं लागते. युजली FCI मध्ये सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 एवढाच वेळ आहे. ट्रान्सफर या खूप फ्रिक्वेंटली होत असतात बँकिंग जॉब मध्ये, मग ते रुरल मध्ये असेल किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या राज्यामध्ये पण असतील. पण इकडे जर FCI मध्ये ट्रान्सफर बघितलं तर लेस फ्रिक्वेंट, एकदम कमी ट्रान्सफर याच्यामध्ये होतात. पब्लिक डिलिंग व्हेरी हाय आहे IBPSच्या बँकिंग जॉब मध्ये, परंतु इकडं पब्लिक डिलिंग ही लिमिटेड आहे FCI मध्ये. त्यानंतर आम्ही बघितलं तर सेल्सचं टार्गेट 0 असणार आहे FCI मध्ये, पण इकडे सिग्निफिकंट बिझनेस आपल्याला सेल टार्गेट आहे IBPS PO, SBI PO मध्ये. वर्क लाईफ बॅलन्स इकडे एक्सलंट आहे FCI मध्ये, मॉडरेट टू चॅलेंजिंग आहे इकडं आपल्याला बँकिंग जॉब मधलं जर बघितलं तर. प्रमोशन स्लोवर बट स्टेडी असं FCI मध्ये आहे. इकडे फास्टर इम्प्रूव्हमेंट आहे, हे महत्वाचं आहे आपल्याला. बँकिंगच्या जॉबमध्ये फास्टर हे काय भेटता येईल, काय म्हणता येईल, प्रमोशन आपल्याला घेता येईल. जॉब सिक्युरिटी दोन्ही ठिकाणी एक्सेलेंटच दिलेला आहे, नो डाऊट गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे. लिव्ह अवेलेबिलिटी जर बघितलं तर कंपॅरेटिव्हली कमी आहे, इकडं बेटर आहे, जास्त चांगलं आहे असं FCI मध्ये दिलेलं आहे. स्ट्रेस लेवल हाय असेल बँकिंग जॉब मध्ये,
लो असेल FCI मध्ये, रिटायरमेंट बेनिफिट ॲज पर गव्हर्नमेंट रूल PSU चे जे असतील त्या पद्धतीने असणार आहेत. बाकी ओव्हरऑल रेटिंगच्या बाबतीत जर बघितलं किंवा आयडियल शेवटी काय बघितलं तर यामध्ये जर कन्क्लुजन वाला पार्ट, फॉर बॅलन्स लोअर स्ट्रेस गव्हर्नमेंट करिअर FCI पाहिजे, आपल्याला स्ट्रेस कमी आणि बाकीच्या गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट करायच्या नाहीत, ट्रान्सफर जास्त नाही पाहिजेत, स्टेबल एकाच जागी काम करायचं, तर इकडे कमी स्ट्रेसमध्ये आम्हाला बॅलन्स वर्क लाईफ करायचं असेल तर मग FCI. रॅपिड ग्रोथ पाहिजे, आम्हाला करिअर ग्रोथ करायची आहे, आम्हाला मॅनेजरपेक्षा वेगवेगळ्या हायर लेवलच्या पोझिशनवर जाण्याचं एम आहे, तर बिलकुल IBPS PO SBI PO त्यामागे आमचं करिअर असलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी यामध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत की बँकिंग जॉब का बरं केला पाहिजे, फास्टर प्रमोशनसाठी केला पाहिजे, हायर ग्रोथसाठी केला पाहिजे, डायनॅमिक आणि चॅलेंजिंग वर्क आहे, लॉंग टर्म लिडरशिपची ऑपॉर्च्युनिटी यामध्ये आपल्याला भेटते. पुढे येत असताना सिलेक्शन प्रोसेस कशा दिलेल्या आहेत लक्षात घ्या. FCIच्या बाबतीत येऊया आता. पहिल्यांदा आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन जेव्हाही नोटिफिकेशन येईल तेव्हा ते भरायचं आहे. फेज 1, फेज 2, स्किल टेस्ट या पद्धतीने होणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे काही पोस्टसाठी ज्या ऑफिसर लेवलच्या असतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि त्यानंतर फायनल मेरिट पब्लिश होऊन तुमचं अपॉइंटमेंट त्यामध्ये केल्या जाईल. तर हे सगळी मोठी प्रोसेस आहे. बघितली तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी आहे, जसं की स्टेनोग्राफरसाठी टायपिंग असणार आहे वगैरे, मॅनेजरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू असणार आहे. बाकी एज्युकेशनल क्वालिफिकेशन व्हेरिफिकेशन मध्ये आपल्याला बघण्यात येईल, कॅटेगरी, एज, अदर सर्टिफिकेट हा पार्ट आपल्याला बघण्यात येतील. हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत सिलेक्शन प्रोसिजरमध्ये. पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोण विद्यार्थी याला इलिजिबल असणार आहेत, तर पहिले तर बँक भरती परीक्षांची तयारी करणारे सगळेच विद्यार्थी इलिजिबल असतील. डिपेंड आहे एज आणि त्यांचं काय म्हणता येईल, एजवाला पार्ट सगळ्यात महत्वाचा याच्यात कन्सिडर करता येईल. नॅशनॅलिटी इंडियन, त्यानंतर मिनिमम एज 18 फॉर मोस्ट ऑफ द पोस्ट, हे 18 एज पासून आपल्याला अप्लाय करता येते. मॅक्सिमम एज आपल्याला दिलंय ग्रेड ए असिस्टंट मध्ये 27-28, ज्युनियर इंजिनियर मध्ये 28, हिंदीचं जे मॅनेजर लेवलची पोस्ट आहे 35 इयर, स्टेनोग्राफर 25 आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन. आता हे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, फक्त ग्रॅज्युएशन हे काही पोस्टसाठी आहे, बाकी सिव्हिल वाल्या, इंजिनिअरिंग वाल्या त्यांच्यासाठी तर तुमचं इंजिनिअरिंग त्या फील्डचं झालेलं पाहिजे. जसं इथं दिलेलं आहे बघा, हे कोणत्या पोस्टसाठी आहे, असिस्टंट ग्रेड 3 जनरल आणि डिपॉर्ट विभागासाठी एनी ग्रॅज्युएट चालतो. त्यानंतर अकाउंट विभागासाठी ग्रेड 3 मध्ये आम्हाला बीकॉम झालेला विद्यार्थी, स्पेसिफिक बीकॉम झालेला विद्यार्थी अकाउंटला अप्लाय करू शकतो. जनरली FCI मध्ये जे बँकिंग भरती परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2 महत्वाच्या पोस्ट आहेत, जी एक एनी ग्रॅज्युएट वाली जनरल आणि डिपॉर्टची असेल, पुन्हा सांगतो एनी ग्रॅज्युएट साठी जनरल आणि डिपॉर्टची असेल. बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंट्स मध्ये असिस्टंट ग्रेड 3 ची असेल. तर आता हे जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तर डिटेलमध्ये आपल्याला सांगायचंच आहे, पण 2 पोस्टवर आमचं खास लक्ष असलं पाहिजे. त्यानंतर टेक्निकल वाल्या पार्टमध्ये ज्या जागा आहेत त्याचं पॅरामीटर जर बघितलं तर BSc ॲग्रिकल्चर झालेल्या विद्यार्थ्यांच्या FCI मध्ये वेगवेगळे आहेत, बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर फूड सायन्स, ह्या वेगवेगळ्या डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असिस्टंट ग्रेड 3 टेक्निकल पोस्ट आहेत. ज्युनियर इंजिनियर साठी याच्यामध्ये बघितलं तर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या पोस्ट असणार आहेत. त्यानंतर जनरल डिपॉर्ट मुवमेंटसाठी डिग्री फ्रॉम एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी, म्हणजे एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात जनरल डिपॉर्ट आणि मुवमेंटसाठी. एज्युकेशनल क्वालिफिकेशन अकाउंट मॅनेजरसाठी इकडे दिलेलं आहे CA, ICWA, CS क्वालिफिकेशन पाहिजे. टेक्निकल पोस्टसाठी जसं ऑलरेडी सांगितलं ॲग्रिकल्चरवाला पार्ट आहे. स्टेनोग्राफरसाठी 10वी-12वी पास, पण टायपिंग स्पीड आणि स्टेनो तुमचं ते झालेलं असलं पाहिजे. हे पद्धतीनं आपल्याला इकडं वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे आमचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. पण इलिजिबिलिटी क्रायटेरियावाला पार्ट जर तुम्हाला लास्ट स्क्रीनवर स्पष्ट दिसला नसेल तर मॅनेजर डेपॉटसाठी आपल्याला एनी ग्रॅज्युएट किंवा मग यामध्ये दिलेले आहेत आधीच्या याच्यात, पण मी पोस्ट सहित सांगितलंय. जसं सिव्हिल इंजिनियर मॅनेजरसाठी जर बघितलं तर आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली पाहिजे. जसं जनरल मॅनेजरसाठी म्हणलं तर एनी ग्रॅज्युएट सांगितलं. हिंदीवाल्यासाठी वेगळ्या, अकाउंटवाल्यासाठी जर बघितलं तर आपण BCom, MBA वगैरे झालेलं असेल तर हे आपल्याला रिपीट स्लाइड जाणून बुजून टाकलेली आहे. पुढे येत असताना आता यामध्ये हा पार्ट आहे FCI रिक्रुटमेंट मध्ये पोस्ट कोणत्या, पे स्केल किती आणि एज लिमिट किती. आता हे नोटिफिकेशन वर्ष 2022-23 प्रमाणाचा असेल तर मग याच्यामध्ये पेमेंट वाला पार्ट वाढलेला आहे, कारण की लास्ट रिक्रुटमेंट जी FCI ची आली होती ती 22-23 मध्ये आली होती. मग आता या पद्धतीने JE
सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे पोस्ट कोड वगैरे ते त्या वर्षी आलेल्या नोटिफिकेशन मधले आहेत. तर 34,000 ते पुढे 1,34,000 असं आपल्याला त्याचा पे स्केल दिलाय. मॅक्सिमम एज 28, जेई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल साठी 28, स्टेनो ग्रेड 2 साठी जर बघितलं तर 25, AG3 जनरल मध्ये 27 हे मॅक्सिमम सांगतायत. AG3 अकाउंट असेल, टेक्निकल असेल, डेपॉट असेल आणि हिंदी असेल यांच्यासाठी एज लिमिट वाला पार्ट आणि सॅलरी वाला पार्ट याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे. तो आपल्याला एकदा व्हिडिओ थांबून बघता येईल. पुढे येत असताना महत्वाचा पार्ट की FCIचं जे एक्झाम जर नोटिफिकेशन आल्यानंतर होणार आहे त्या बाबतीत कॉमन आमचा IBPS पॅटर्नचं काही आहे का, तर लक्षात घ्या मित्रांनो. पहिल्यांदा इकडं फेज 1 एक्झाम कॉमन फॉर ऑल पोस्ट, सगळ्या पोस्टसाठी फेज 1 एक्झाम जी आहे प्रिलिम्स म्हणू आपण, ती कॉमन आहे. ती कॉमन फॉर ऑल पोस्ट, टोटल ड्युरेशन 60 मिनिटाचा, टोटल क्वेश्चन 100, मॅक्सिमम मार्क 100. यामध्ये ऑनलाईन एक्झाम फेज 1 ची होणार आहे ती कॉमन इन इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल पोस्ट. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, इंग्लिश लँग्वेज 25 मार्कसाठी, रिझनिंग ॲबिलिटी 25 साठी, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे आपलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, क्वांट LR इंग्लिश हे 75 मार्क, 25 25 25 हे एनी बँकिंगच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजचंच काम आहे. पुढं जनरल स्टडीज, आता इथं जनरल अवेअरनेस ऐवजी जनरल स्टडीज आहे, ज्यामध्ये कंपॅरिझन ऑफ हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, जनरल सायन्स अप टू 8 लेवल पर्यंत आहे. याचे आमचे 25 मार्क आहेत. मग आम्ही म्हणू शकतो क्वांट LR इंग्लिश आणि जनरल स्टडीज असा 100 मार्कचा प्रिलिम्सचा पेपर आहे. आता पुढे येत असताना मेन्स वाला पार्ट म्हणू किंवा त्याच्यामधला फेज 2 वाला पार्ट बघू, तर तो वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळा आहे. हा आपल्या आधीच्या नोटिफिकेशनचा आहे 22-23चा, तर हा येणाऱ्या एक्झामसाठी पण मिळता जुळता असू शकतो, पण आल्यानंतर आपण त्याचंही डिटेलिंग बघणारच आहे. जसं सिव्हिल इंजिनिअरिंग साठी पेपर 1 पेपर 2 ऑनलाईन एक्झाम असणार आहे. जेई साठी पुन्हा पेपर 1 पेपर 2, स्टेनोग्राफर साठी ओनली पेपर 3 आहे, म्हणजे फर्स्ट तर कॉमन झालं त्यानंतर 3. AG3 साठी पेपर 1, त्यानंतर त्याच्यात पोस्ट कोड वगैरे दिलेत. हे अकाउंटसाठी, टेक्निकलसाठी, डेपॉटसाठी, हिंदीसाठी हे कोणकोणते पेपर आपल्याला देता येतील किंवा त्या पद्धतीने आमचं सिलेक्शन डिस्क्रिप्शन जे आहे सिलेक्शन प्रोसिजरचं पेपर वाईज कसं असलं पाहिजे हे या स्लाइडवर आपल्याला दिलेलंच आहे. पुढे येत असताना महत्वाचा फेज 3 वाला पार्ट जर बघितला तर 120 मार्कचा आपल्याला दिलेला आहे. पण आता नेमकं हे कोणकोणत्या पोस्टसाठी असू शकते, तर इथं दिलंय बघा पोस्ट कोड स्टेनोग्राफर. स्टेनोग्राफर साठीचा जर बघितला तर फेज 3 वाला पार्ट वेगळा असू शकतो, ज्यामध्ये इंग्लिश आहे 30, जनरल अवेअरनेस आहे 30, इंटेलिजन्स जनरल इंटेलिजन्स मध्ये आपण क्वांट LR कन्सिडर करू हे 30 मार्क्स, आणि कम्प्युटर अवेअरनेस वाला पार्ट ज्यामध्ये स्पेसिफिक MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि इंटरनेट याच्यावरचे 30 असा 120 मार्कचा स्टेनोग्राफर, ज्याच्यामध्ये दिलंय आपल्याला बघा 120 MCQs ऑन जनरल इंग्लिश, अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, कम्प्युटर नॉलेज विथ स्पेसिफिक रेफरन्स टू. आता हे कम्प्युटरच्या बाबतीतचे टॉपिक दिलेत वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट फॉर कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर पोस्ट C म्हणजे स्टेनोग्राफर साठीचा फेज 3 वाला आहे. म्हणजे वेगवेगळ्या पोस्टसाठी प्रिलिम्स सेम आहे फेज 1, पण फेज 2 फेज 3 ही पोस्ट वाईज वेगळी वेगळी आहे, हे आम्हाला कन्सिडर करायचंय. याचं नोटिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला आल्यानंतर वाचायचंच आहे. पुढे येत असताना सिलेबस वाला पार्ट जर बघितला तर इंग्लिश वाला हा जशाला तसा बँकिंगचा जो आहे RC, क्लोज टेस्ट, फिल इन द ब्लँक, एरर, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, पॅराजंबल, होकॅप, सिनो, अँटो, इडियम्स अँड फ्रेजेस, त्यानंतर वेगवेगळा पार्ट ग्रामरचा आपल्याला याच्यामध्ये विचारला जातो. रिझनिंग ॲबिलिटी मध्ये सिटिंग, पझल, सिलॉग, कोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, इनइक्वॅलिटी, ऑर्डर अँड रँकिंग, स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अझम्पशन म्हणजे क्रिटिकल रिझनिंग वाला पार्ट पण याच्यामध्ये 25 मार्क्ससाठी अवेलेबल आहे. क्वांट मध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज, DI, बाकी सगळे अरिथमॅटिकचे टॉपिक जे आहेत पर्सेंटेज, अवरेज, रेशो, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड, डिस्टन्स, प्रॉफिट लॉस, SICI, प्रोबॅबिलिटी, मिक्सचर, अलिगेशन सगळंच याच्यामध्ये आहे. जनरल अवेअरनेसचा जोही पार्ट विचारलाय करंट अफेअर्स, इंडियन इकॉनॉमी, फायनान्शियल अवेअरनेस, इंडियन हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, बुक्स, ऑथर्स, नॅशनल, त्यामध्ये स्पोर्ट्स, गव्हर्नमेंट स्कीम हा सगळा पार्ट यामध्ये येणार आहे. कम्प्युटर नॉलेजमध्ये जसं ऑलरेडी सांगितलं मी की वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि इंटरनेटवर डिपेंड हे क्वेश्चन येतील. पोस्ट स्पेसिफिक सब्जेक्ट्स
आता अकाउंटसाठी जर बघितलं तर प्रिन्सिपल, फायनान्स मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन वगैरे आहे त्या अकाउंटच्या पोस्टसाठी. टेक्निकल ॲग्रिकल्चरसाठी फूड सायन्स, बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. हिंदीसाठी हिंदी ग्रामर, ट्रान्सलेशन, व्होकॅब, लिटरेचर हा सगळा पार्ट वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळा हा सिलेबस सब्जेक्ट वाईज आहे. पण पुन्हा एकदा बँक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉन्ट, LR, इंग्लिश, GA हा पार्ट, GA मध्ये थोडं ॲडव्हान्स आपण बघतोय. इंडियन इकॉनॉमी असेल, हिस्ट्री असेल, सायन्स असेल, हा पार्ट, जिओग्राफी ऍड झालेला आहे. पुढे येत असताना एक जनरल, याला फायनल कन्सिडर करू नका. एक्सपेक्टेड म्हणजे एक्सपेक्टेडच असते. यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हाच कळेल. ते अंदाजे वेगवेगळ्या रेफरन्सवरून आपण म्हणू शकतो की 16-17 हजार ते 25 हजारापर्यंत या 8 ते 9 पोस्टसाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधली ही मोठी रिक्रुटमेंट असू शकते. तर हा सगळा पार्ट आपल्याला या मागच्या 15-20 मिनिटांमध्ये मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. पुन्हा एकदा हे सगळे व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे, येणाऱ्या कोणत्याही नोटिफिकेशनच्या बद्दल तुम्हाला आधी माहिती असावी, त्याची कुणकुण असावी, त्याच्या अभ्यासाची तयारी आमची साईड बाय साईड बँकिंगच्या परीक्षांसोबतच चालू असली पाहिजे. सोबत याचा सिलेबस आणि या सगळा पॅटर्न माहिती असल्यामुळे आपण माइंडली त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे की अरे FCI म्हणजे काही वेगळं नाही. याच्यात एनी ग्रॅज्युएट, BCom वाला विद्यार्थी, ॲग्रिकल्चरवाला विद्यार्थी, इंजिनिअरिंग वाला विद्यार्थी या सगळ्यांसाठी जागा येणार आहेत. तर हे सगळं नॉलेज आम्हाला आत्तापासून असेल तर जेव्हाही नोटिफिकेशन येईल तेव्हा आम्ही त्याच्यासाठी आधीच तयार असणं गरजेचं आहे. तेवढा एकमेव उद्देश घेऊनच या पद्धतीचे तुम्हाला एक्झाम अलर्ट किंवा रिक्रुटमेंट अलर्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघतायत, शेवटपर्यंत बघतायत, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.